या इथे ही ताई काय म्हणत आहे, ताई मला वडील नाहीत, पती आहेत, मी KYC केलेली नाही, तरीसुद्धा मला ऑक्टोबर पैसे आले होते, तर नोव्हेंबरचे पैसे येणार नाही का? का कांदिवली येथील रुपाली शिंदे. ओके, तर तुम्हाला बघा KYC केली नाही तरीसुद्धा या ताईला ऑक्टोबरचे पैसे आलेले आहेत. आणि हेच मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता हा सरसकट सरकार सर्व म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींना हप्ते देणार आहे. कोणता? तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा. तर या ताईने KYC जर झाली नसेल हिची, तर प्लीज कृपया करून या ताईने KYC पूर्ण करून घ्यावी. दुसरी कमेंट काय आहे, मी अजून KYC केली नाही, मला पती व वडील नाही, मी KYC कशी करू शकते? तर तुम्हाला पती आणि वडील दोन्ही नाही आहेत, तर तुमच्याकडे डिवोर्स पेपर असेल किंवा तुमच्या वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र असेल, यापैकी कोणतेही एक जरी तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही तुमची KYC पूर्ण करून घ्या. तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे तुमचं मृत्यू प्रमाणपत्र, तुमच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र किंवा डिवोर्स पेपर घेऊन जा आणि तुमची KYCची पहिली प्रक्रिया पूर्ण करून ते तुम्ही कागदपत्र तिकडे घेऊन जा, किंवा तुम्ही ऑनलाईन अपडेट आल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पण तुमचे कागदपत्र अपलोड करू शकतात. आता आपण पुढची कमेंट घेऊया. हां, मुलाचे आधार देऊन KYC केली मॅडम, आता कसं? काही प्रॉब्लेम नाही, चालेल. तुम्हाला तुमच्या मुलाचं तुम्ही KYC देऊन जर KYC पूर्ण केलेले आहे, OTPला तुमच्या मुलाचा आधार नंबर दिला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. कारण की आपल्याकडे हे जे अपडेट आलेलं आहे ते अधिकृत अपडेट मी तुम्हाला सांगते आहे, मी काही मनाने तुम्हाला सांगत नाही. पुढची ताई काय म्हणते, मी विधवा आहे, माझे मिस्टर 1991ला वारलेले आहेत, तर मी KYC कशी करायची सांगा. तर तुमच्या मिस्टरांचं जर तुमच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे घेऊन जा आणि KYC पूर्ण करा. आणि जर नसेल तर तुमच्याकडे कोणी वडील किंवा आई किंवा मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणाचाही तुम्ही आधार नंबर देऊ शकतात सेकंड OTPसाठी आणि तुमची KYC तुम्ही पूर्ण करू शकतात. आता आपण घेऊया पुढचा नंबर, पुढची कमेंट. तर आता ही ताई काय म्हणते, एडिट ऑप्शन कागदपत्र अपलोड करण्यास ऑप्शन आलं आहे का? मला ऑनलाईनच करायचे आहे. हो, तर तुम्ही ऑनलाईनच करा, काही प्रॉब्लेम नाही, परंतु अजूनपर्यंत वेबसाईटमध्ये तसे काही ऑप्शन आलेले नाही. आता पुढची कमेंट घेऊया आपण. डिवोर्स झाला तर वडिलांचे आधार कशाला पाहिजे? डिवोर्स सर्टिफिकेट असल्यास हां, काही हरकत नाही. तुमच्याकडे जर डिवोर्सचे सर्टिफिकेट आहे तर तुम्ही ते वेबसाईटमध्ये अपलोड करा किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जाऊन देऊन या आणि तुमची KYC पूर्ण करा. ओके, पुढची ताई काय म्हणते आहे, मला वडील नाहीत, नवरा सांभाळत नाही, फारकत पण नाही झाली नाही, मी काय करू? काही हरकत नाही. तर तुमच्याकडे वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा तेही जर नसेल तर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी किंवा तुमच्या आईचं तुम्ही सेकंड OTPसाठी आधार क्रमांक देऊन तुम्ही तुमची KYC ही पूर्ण करू शकतात. तरीही जर तुमच्याकडे काही पर्याय नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी त्यावर तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ घेऊन येणार. म्हणते पुढची ताई, तुम्हाला काल शेजारच्या ताई आहे त्याबद्दल बोलले होते, मी तिला वडील नाहीत, वडिलांचे आधार कार्ड नाही, तर त्या ताईने काय करावे? पण तिला भाऊ बहीण आहे, भावाचा आधार नंबर टाकला तर चालेल का? कारण तिच्या भावाची बायको लाभ घेते म्हणून विचारले, उत्तर द्या ताई. हे बघा, आता ही जी ताई आहे ना, तर त्यांनी भावाचा आधार नंबर त्या टाकू शकतात, कारण की भावाचा आधार नंबर हा सेकंड OTPसाठी 2 महिलांना चालू शकतो. त्या भावाची जर मिसेस पण जर त्या भावाच्या जर पत्नीने जरी टाकला असला ना सेकंड OTPसाठी आधार नंबर त्यांचा घेतला असेल, यूज केला असेल, तरीसुद्धा या तुमच्या ज्या शेजारच्या ताई आहेत, शेजारच्या ज्या काही काकू आहेत, त्यासुद्धा त्यांचा घेऊ शकतात. तो त्यांना सेकंड OTPसाठी त्यांचा नंबर चालेल. ओके, पुढचं काय आहे, मी जयश्री, राहणार मुंबई महाराष्ट्र, मी अविवाहित आहे, वडील एक्सपायर झाले आहेत, मी KYC कशी करू ताई, प्लीज सांगा. तर तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन जा, असेल तर घेऊन जा, जर नसेल तर तुमचं जो कोणी आहे, आता तुम्हाला जर मुलगा मुलगी असेल किंवा भाऊ बहीण असेल किंवा आई असेल, यापैकी कोणी जर असेल तर त्यांचा तुम्ही आधार नंबर सेकंड OTPसाठी देऊ शकतात, जर तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र जर नसेल तर. आता आपण पुढची कमेंट घेऊया. मी अविवाहित आहे, वडील खूप वर्ष झाले मरण पावले आहे, मी KYC कशी करायची, त्यासाठी काय करायचं?
त्यामध्ये वडील किंवा पतीचे गट विचारली आहे, तर वडीलचे मृत्यू प्रमाणपत्र आहे, तर मी ई-के-वाय-सी कशी करायची? हो, तर तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र आहे ना ताई तुमच्याकडे, तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईट जेव्हा येईल तेव्हा तुम्ही अपलोड करा, किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे घेऊन जा तुमच्या वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि तुमची ई-के-वाय-सी ही पूर्ण करा. काही प्रॉब्लेम नाही. मलाही आणि मुलगीला पण मिळेल का? दोघीही के-वाय-सी केली आहे, कागदपत्रे नाहीत, एकमेकांशी आधार कार्ड जोडले आणि OTP दिले, सक्सेस पण झाले. तर हरकत नाही ताई. तर तुम्ही तरीसुद्धा जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही काय करा, दीपक, हे जे दीपक आहे यांना सांगते मी, तर तुम्ही ई-के-वाय-सी म्हणजे महा ई सेवा केंद्रामध्ये घेऊन जा. तुमचे दोघी बहिणींनी, तुम्ही जे दोघांनी जे केलं आहे तसं, तर तुम्ही पुन्हा ते चेक करून घ्या की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे का आणि सक्सेस झालेली आहे का. ओके. पुढची ताई काय म्हणते, ताई माझ्याकडे माझ्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही, हाफ के-वाय-सी केली आहे, माझी सासू मला ते प्रमाणपत्र देत नाही आहे, माझ्या आईच्या घरी राहते, माझा मुलगाही राहतो, मी कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही आहे, तर सर्व हप्ते वेळेवर मिळत आहे, मला ते प्रमाणपत्र मिळणार नाही. तर तुम्ही तुमच्या आईचं किंवा तुमच्या मुलाचं आधार नंबर सेकंड OTPला द्या आणि तुमच्या सेकंड OTPसाठी तुमच्या आईचा किंवा तुमच्या मुलाचा आधार नंबर देऊन तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा. तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुली पूर्ण होईल. कशाला काळजी करतायत तुम्ही? चला आपण पुढची कमेंट घेऊयात. मुलगा आहे, त्याचा मोबाईल टाकू का सेकंड OTPसाठी? हो, का नाही टाकायचा? कारण तुमच्या मुलाचा तुम्हाला आधार नंबर हा चालणार आहे सेकंड OTPला. हे अधिकृत अपडेट आहे, हे महा ई सेवा केंद्राने सांगितलेलं आहे. काही हरकत नाही, तुमच्या मुलाचा आधार नंबर टाका तुम्ही सेकंड OTPसाठी आणि तुमची ई-के-वाय-सी लवकर पूर्ण करून घ्या. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ओके ताई. पुढची काय आहे, ताई मी पतीपासून वेगळी राहते आणि मी माझ्या वडिलांचा आधार नंबर टाकून के-वाय-सी केली आहे, चालेल का? हो, का नाही चालणार ताई? तर तुम्हाला वडील किंवा पतीचं चालणार आहे की नाही आधार नंबर सेकंड OTPला, तर तुम्ही तुमच्या वडिलांचा टाकला आहे तर काहीच हरकत नाही, चालणार आहे. तुमची ई-के-वाय-सी ही सक्सेसफुली झालेली आहे. ओके. म्हणते आहे पुढची ताई, ताई माझे आई वडील दोघी हयात नाहीत, मी अनमॅरिड आहे आणि मला भाऊ पण नाही, तर मी OTPसाठी माझ्या बहिणीच्या मुलाचा आधार कार्ड नंबर देऊ का? हो, चालेल ना. तुम्हाला तुमच्या सख्ख्या बहिणीचा पण तुम्ही देऊ शकतात. बहिणीचा मुलगा पेक्षा तुम्ही तुमच्या बहिणीचा आधार नंबर देऊ शकतात सेकंड OTPसाठी. ओके, चालेल तुम्हाला. आणि तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा. तुमची सख्खी बहीण आहे ना, मग तुमच्या सख्ख्या बहिणीचाच तुम्ही आधार नंबर सेकंड OTPला द्या आणि तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा. चालणार आहे ताई, काही घाबरू नका, काळजी करू नका, कारण की आता एक दिवस हे संपत चाललेले आहे आणि आता ई-के-वाय-सीसाठी कमी दिवस राहिलेले आहेत. पुढची ताई काय म्हणते, ताई मी अविवाहित आहे, वडील वारलेत पण ई-के-वाय-सीमध्ये चूक झाली, मी भावाचा आधार नंबर लावला आहे, आता मला वडिलांचे मृत्यू दाखला आत्ताच करायचा का करू? तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे, चूक कशाला होईल तुमची? तुम्ही अविवाहित आहे आणि वडील वारलेत पण ई-के-वाय-सीमध्ये चूक झाली, मी भावाचा आधार नंबर लावला आहे, तर चालेल ना. तुमच्या भावाचा आधार नंबर तुम्ही लावला ना तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर तुमच्याकडे जर मृत्यू दाखला असेल वडिलांचा तर तो पण तुम्ही घेऊन जा, जर असला तर. नसला तर काही प्रॉब्लेम नाही. सेकंड OTPला तुम्ही तुमच्या भावाचा आधार नंबर टाकलेला आहे, तर तुमची तिथे ई-के-वाय-सी पूर्ण झालेली आहे, काळजी करू नका. ओके ताई. कारण कसं होतं ना, तुम्ही ई-के-वाय-सी भरपूर अशा ताई आहेत की त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली पण तरी त्या घाबरत आहेत, तर घाबरू नका. अधिकृत अपडेटनुसारच मी तुम्हाला सांगत आहे. पुढची ताई काय म्हणते, मी कंचन चव्हाण, सातारा, माझा डिवोर्स झालेला नाही, त्याच गावात भाड्याने घर घेऊन राहते, मी एकटी राहते, तर मी काय के-वाय-सी कशी करायची? तर तुमचा डिवोर्स झालेला नाही आहे ना, तर तुमच्याकडे वडिलांचं आधार नंबर असेल, वडिलांचं तुम्ही आधार नंबर देऊ शकतात सेकंड OTPला. ओके. दुसरी ताई काय आहे म्हणते, मी माझ्या मामाच्या मुलाचे आधार कार्ड घेतलेले आहेत, के-वाय-सी केलेली आहे, काय करायचे? काय अपडेट आहे? नवीन आली, मी निराधार आहे. हां, चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही. मामाच्या मुलाचा तुम्ही घेतला आहे ना, ओके, काही प्रॉब्लेम नाही.
पुढची ताई काय म्हणते, मला सख्खा भाऊ एकच आहे, एका कुटुंबात 2च वहिनी आणि मुलगी. KYC केली तर मी माझे OTP येत नाही आहेत. ओके, तर तुम्हाला जो कोणी दुसरं आहे ना ऑप्शन अवेलेबल, त्यांचा तुम्ही OTPसाठी भाऊ बहीण किंवा आई किंवा काका वगैरे तुम्ही सख्खे जे आहेत तुमचे त्यांचं तुम्ही देऊ शकतात. सेकंड OTPसाठी त्यांचा आधार नंबर तुम्ही देऊ शकतात. पुढची ताई काय म्हणते, माझी बहीण आहे, तिचा घटस्फोट झाला आहे, तिला लाडक्या बहिणीचा लाभ मिळेल का? आम्ही 2 बहिणी, एक भावजय आहे. भावाची बायकोने नवऱ्याच्या नावावर KYC केली, झाली तिची. वडिलांचा मृत्यू दाखला अंगणवाडी जमा केला. तर सारिका ताई, माझं नाव सारिका नाही, माझं नाव सुरेखा आहे. माझ्या बहिणीची KYC होईल का? हो, होईल ना. घटस्फोट झाला, ती भावाजवळ राहते, तिला सुद्धा आई वडील नाहीत. ओके, तर तुमच्याकडे जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्ही तुमचे कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे घेऊन जा किंवा तुमच्याकडे जे कोणी सख्खे भाऊबंद आहेत त्यांचे तुम्ही आधार नंबर द्या सेकंड OTPसाठी. ओके ताई.